आज आम्ही मुख्यमंत्र्याक आमचो 10 मुद्दे जे लोकांचे मानून 6 तारखेर ते मुद्दे आमी तेचे कडेन दिल्यात आनी हें सांगलां की दीज आर डुएबल थिंग हे जावं शकता and we have raised one of the issues. तो इशू म्हणजे टाउन प्लॅनरान 23 एक सर्क्युलर काढलो वो सर्क्युलर फॉर हिल कटिंग आणि आम्ही सांगला वो इमिजिएटली विड्रॉ करा तो बिकॉज टाउन प्लॅनर हक्क आसुना वो सर्क्युलर काडपाक आणि हे सर्क्युलराचे बेस्ड ऑन दी सर्क्युलर द टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट इज अलाउइंग द चेंज ऑफ कॉन्टोर्स ना कॉन्टोर म्हणून कितें आमची रान नात जट्टी नात सर्वेयर जनरल ऑफ इंडियान कॉन्टोर प्लॅन तयार केल्या आता ते बायपास करून प्रायवेट आर्किटेक्ट आपल्या प्लॅन दितात आणि बेस्ड ऑन दॅट टाउन प्लॅनिंग तेमकां क्लियरन्स दितात आमचें म्हणणें इमिजिएटली हो फाटीं घेयात रिकन्सिडर all permissions granted without considering the contour plan of the Survey General of India, and for the moment stay all construction so that there can be a reconsideration of the contour plan. CM has listened to us patiently. म्हाका दिसता तेका समजून आयलें आमकां सांगता म्हणून. I have shown him the circular. हांवें तेका दाखयला काय दिसतो सेक्शन 17 या टाउन प्लॅनराक काय हक ना तो सर्क्युलर काडपाक. आतां लेट अस सी द आय होप द जे उलयले ते भाशेन चीफ मिनिस्टर हॅज अंडरस्टूड दॅट पॉयंट एंड होपफुली हांव रावतां की जाता सीएमान किती अश्युरन्स दिला तुमकां एरिया कितले आसूं शकता म्हणजे कन्स्ट्रक्शन जो चालू अरे आहे रान म्हाका तुमकां एक विचारता एरिया इज इररिलेवंट गिवन मटिरियल ही रानां कोणाची ही रानां गोंयच्या लोकांची इतलीं वर्सां कोण बांदून ना थिंगा ही घर कोणाक आमकां इज इट फॉर द गोवन पीपल इट इज एट द कॉस्ट ऑफ द गोवन पीपल एट द कॉस्ट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर आमकां उदक येना तूं तेमकां उदक दिता आमकां लायट ना तेमकां लायट मेळटली सिवरेज ना रस्ते ना गोंयच्या लोकांक हे सगळे डेव्हलपमेंट हे बंगले येवन बिल्डिंगां येवन फायदो कितें नो डेव्हलपमेंट शूड बी एट द कॉस्ट ऑफ द गोवन पीपल आनी गोंयच्या लोकांक आनी डेव्हलप बिल्डींग नाकात कित्याक आमी 15 लाख लोक तातूंतले 10-12 आमी आमचे मूळ गोंयकार आमच्या गांवांनी आमचे थोडे प्लॉट आसात वी डोंट रिक्वायर द हिल्स टू बी डिस्ट्रॉयड आमचे गांव वी डोंट वॉन्ट आ डेमोग्राफीक चेंजीस आमगे वाड्यार तुम गांवान आसात मरे तुमगे वाड्यार कितले घरां आसतात एक 50 एक 30 घरां आसतात आनी तातूंत एक 100 प्लॉट भायले आनी कोणाक विकतात आनी आमची फुडली पिढी ना तर आमची फुडली पिढी जेन्ना आमचें पॉप्युलेशन वाडटलें ते खंय वतले हे विचार करपाक जाय न्ही विचार करता सेल चेंज ऑफ झोन चेंज ऑफ पॅडिफील्ड हे कितें चल्लां गोंयांत सीएम कितें एश्युरन्स दिला तुमकां सीएमा बद्दल आमी तेका दिला फक्त हांव उलयला एक पॉयंट दिस पॉयंट लेट हिम कन्सिडर टायम आसा बट वन पॉयंट उलयला की दीस मस्ट बी डन फोर्थ जातली बेगीन कर आणि एश्युरन्स किती दिला सीएमान करता म्हणला कितें वॉज इट पॉझिटिव्ह लेट द सीएम टेक इट सी हांव इतलें म्हणूं शकता सीएम हेज अंडरस्टूड द पॉयंट. So who should be held blame for all this mess according to you? Let the government find out. I can't name any person. First and foremost, it must be the town planner who has issued that circular. If heads have the road, it will start from there. Aniko will tell it, that is their point. But the town planner who has issued that circular and is granting permissions based on private architect's plans and not on the contours of
Survey General of India, he must have to face the consequences also. सर आणि एक हा दुसरा विषय तो माझे घर जे स्कीम काढला त्याला लागून खूपशे Let us not मायग्रेंट want ते आमची मुदतीन तो point. That's a different issue altogether. And different people are talking about that. ते आतो आम्ही. तुमच्या इतर I have my views, but it's not for हेजबद्दल. तुमचे व्ह्यू कितें म्हणून No, I will not express this view. कित्याक ताका लागून खुबशे हांव येयला मुख्यमंत्री हे 10 पॉयंट दिता. This is not a point. I have expressed my views somewhere, but बाकी ते mix करता. I don't want to mix it up. येस These issues I don't want to mix up with that issue. ते कोर्टान ते आसात people petition file केले आहात आणि petition file करतले let the court decide. So out of TCP 10, only 1 point has been discussed with CM. One of the points within the point. आमगेर मागणी कितें section 17A, section 17(2) आणि 39A should be scrapped. Pending withdrawal of the sections or repeal of the sections, सध्या पयलो हो सर्कुलर जो लोकल गांवांनी तो फाटी घेवचो and follow the survey general's contour plan. सो एनी टाइम पिरियड यू आर गिविंग फॉर गव्हर्नमेंट टू आमी आशा आसा सरकार मुख्यमंत्री बेगीन करतो. इफ इट इज नॉट डन people will have to take some action. तुम्ही अनेक पॉईंट रेज केलो ते पणजे कसिनो एक काडचे म्हणून तुम्ही एक रेज केलो ताजें डिस्कशन जालें. तो जनरल डिस्कशन जालो. हांवें सांगलां मी द पॉयंट ऑन वीच लोकांक ताळयो आसल्यो तो काजिनो कोणाक नाका ते काजिनो थिंगा आसपा पडटा. लेट देम गो इन टू द सी. तो गव्हर्मेंट पॉलिसी जी आसा आमकां इज नॉट इश्यू बिफोर अस. कोण सांगतात येते बट इट इज नॉट अ पार्ट ऑफ आ पॉलिसी इज मांदोवी साफ करपा जाय ही आमची न्हय. इट कांट रिमेन पोल्युटेड फॉर एवर. आमचे भुरगे तितून न्हांवतालेत मरे पळतालेत मरे हे वाटेन ते वाटेन. फ्रॉम डिसेंबर टू नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आयतरा भुरगे आमचे थिंग अक्रॉस द हे करताले. वेरी दॅट ना बिकॉज रिवर्स पोल्युटेड. आमगे भुरग्यांक कांय ना. सो सीएमान कितें म्हटलें सांगलें बी तुमकां हेजेर हे आयक ताणें हो सद्या हांवें आज प्रेस केलो. आय हॅव जनरल डिस्कशन बट दॅट इज अ डिमांड दॅट विदीन 6 months आज फाल्यां न्ही 6 months इज अ रिजनेबल टायम फॉर द गव्हर्मेंट. आनी काजिनो म्हणल्यार इट इज नॉट आमचे संविधानाक कितें आसा 19(1) ट्रेड एंड कॉमर्स म्हणून द रायट ऑफ अ सिटीजन. ना हो कॉमर्स न्ही. एक म्हणटात रेज एक्स्ट्रा कमर्शियल नॉट अ कमर्शियल एक्टिविटी लायक अल्कोहol एंड गॅमलिंग आर activities which the government can permit, can withdraw. So this is, government can say tomorrow we don't want gambling, we don't want these casinos. And nobody has a right to then say that no, you have promised us. Other trades which are normal trades, 19(1) subject to restrictions which government can't arbitrarily have to take away. But this is what at financial a sin industry. Sin is something that is not good. आणि दुसरी मजा म्हणजे कितें गोंयकारांनी काजिनो वचपा न्ही. ओके बॅन ऑन काजिनो. कित्याक आमची फॅमिली वील बी सफरींग. पूण दुसरे आमचे लोक येवन हे आहात आनी तुमची फॅमिली फाट भरपाक जाय हे कितें. वॉट द मिनींग ऑफ दीस. दे आर ऑल्सो ब्रदर इंडियन. दे ऑल्सो हॅव देयर फॅमिलीज. If it is bad for a Goan, it is also bad for other Indians. But that's a policy decision that we are not fighting on that point generally. So thank you. One last question. You mentioned that the land should be not given to the outsider. Yes. So it is possible by legal terms. सो आयडेंटिफाय Because one party is I think हर एक स्टेटान लँड रेव्हेन्यू कोड असतात. आणि हे लँड रेव्हेन्यू कोडा म्हणटात एग्रीकल्चरल लँड कॅनॉट बी सोल्ड वन टू अ नॉन एग्रीकल्चरलिस्ट, टू अ पर्सन नॉट रेसिडेंट इन द स्टेट, and 3 for a non-agricultural purpose. So that land must always be used for agricultural purpose.
हे कायदे महाराष्ट्र आसात आणि मेनी ऑफ द स्टेट आमच्या सरकारान बी एक कायदो पास केल्लो 2023 वो पॅडी फीट whether tenanted or not tenanted. But तांतूं क्लॉज आसा की वन वे से बॅन आनी दुसरा एक्झाम्शन येवं शकता. सो दॅट कॅन आमकां जाय आमची शेतां, आमची मोळां, आमची ऑर्चर्ड सांबाळपाक जाय. सांबाळपाक कित्याक लागून आमच्या फाटल्यान आमच्या मुखार आनी पिढी येतल्यो. They must also know what is काजू कितें तेमकां बी आसता they must know. Everything can't be destroyed. Sir, but when one party came regarding saying that the same issue, the government told them that it is an unconstitutional this thing. It is not take it from me assuming that I know something of the law. Okay, it is perfectly legal. It can be done. Other states have done, and we can also do it.